हा आपला आंबट गोड तिखट चवीचा असा लिंबू मिरची आवळ्याचा छुंदा तयार झालेला आहे. हा नक्की एकदा ट्राय करा, कारण आता बाजारामध्ये थंडीमुळे लिंबू तर स्वस्त आहे, तर पण आवळाही भरपूर प्रमाणात मिळतो. मिरची हे असं लोणचं आपण केलं तर मुलांच्या पोटात आवळाही जातो. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. हा चटपटीत झटपट बनणारा असा छुंदा बनवणार आहोत, आधी वर्षभर टिकणारा. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य पाहूया. लिंब, आवळा, मिरची, यात थोडीशी पोपटी कलरची मिरची आहे आणि थोडी तिखट मिरची, बडीशेप आणि जिरे. लिंब कट करून घेऊया. लिंब स्वच्छ धुवायची, पुसून घ्यायची कपड्याने आणि मग अशी कट करायची. एका लिंबाचे 8 तुकडे असे करून घ्यायचे. हे तुकडे करताना ह्याच्यातले जे बिया असतात ते संपूर्ण काढून घ्यायच्या, कारण लिंबाच्या बिया खूप कडू असतात. ते असे बिये की काढून घ्यायचे साईडला. हे अशा प्रकारे सर्व आता मी लिंब कट करून घेते. ते लिंब कट करून घेतलेत, त्यात आपण वाफवायला ठेवायचे. तर एका चाळणीमध्ये मी लिंब काढून घेते. या लिंबाच्या संपूर्ण बिया अशा काढून घ्यायच्या. बिया जर ठेवल्या तर आपलं जे लिंबाचं लोणचं आहे ते कडू होईल. त्याच्या बाजूला मी असे आवळे पण ठेवते वाफवायला. आणि हे आपल्या हिरव्या मिरच्या त्याही वाफवून घ्यायच्या. हे वाफवताना देठं काढायची नाही, नाहीतर त्याच्यामध्ये पाणी जायची शक्यता असते. आपण वाफवायला ठेवून दिले. एक 10 मिनिटाला वाफ येऊन द्यायची चांगली. आपल्या तिकडे लिंबू वाफवून होत आहे तोपर्यंत आपण इकडे एक साधा मसाला भाजून घ्यायचा आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. हे जिरं, ही बडीशेप, दालचिनी आणि 2-4 लवंगा सगळं असं भाजून घ्यायचं. म्हणजे फक्त थोडंसं त्याचा सुगंध येईपर्यंत 2 मिनिटं असं त्याला भाजून घ्यायचं. ह्याचा सुगंध किती सुंदर येतोय, चांगला तर भाजून झालेलं आहे. हे बंद करायचा गॅस, थंड होऊ द्यायचं. थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आता आपले वाफून झालेले आहेत. मी आता ही प्लेट उचलून घेते. आता हे थोडंसं थंड झालं की आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी आपण ही मिरचीची देठं वगैरे अशी काढून घ्यायची. हे आवळे मस्त असे वाफून झालेले आहेत. हे लिंबू बघा, त्या लिंबामध्ये बी नाही आहे म्हणून ते असं कडू लागत नाही आहे. पातळ सालीचे लिंबू घ्यायचे. ते थंड झालेलं आहे. मिक्सरला बारीक करून घेऊया. पेस्ट करून लिंबू, आवळा मी एकदम पण पेस्ट करायची नाही, थोडंसं असं जाडसर ठेवायचं. तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. जेवढी पेस्ट असेल तेवढासा गूळ घ्यायचा. म्हणजे आपली 1 वाटीभर पेस्ट आहे, आता 1 वाटीभर मी गूळ घेतलाय. मी आता एका फ्राय पॅनमध्ये मी काढून घेते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं ते गरम करायचं आहे, शिजून घ्यायचं गुळामध्ये. आपण गॅस सुरू केलेला आहे. आता आपण हे चांगलं हलवून घ्यायचं. आता आपल्याला थोडासा गूळ वितळून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा मिरची पावडर. आता तिखट तुमच्याकडे जसं खातील त्याप्रमाणे, कारण आपण याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे. ते थोडंसं काळं मीठ, 1/2 चमचा हिंग. आणि आपण जो हा मसाला तयार केला होता बडीशेप, जिरे, धणे, त्याचा तो टाकून घेते. याच्यामध्ये मी धणे नव्हते टाकले, दालचिनी, चवीपुरतं मीठ टाकलं. आणि आता हे चांगलं असं आपण हलवून घ्यायचं. हे चांगलं तर मिक्स झालेले सर्व मसाले. सुगंधही खूप सुंदर येतो मसाल्यांचा. लिंबाचं लोणचं आपलं आता हे तयार झालेलं आहे. थंड झालं की आपण एक बरणीमध्ये काढून घ्यायचं. हे अगदी वर्षभर टिकतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी वर्षभर टिकतं, बिलकुल खराब होत नाही.
चपातीबरोबर थेपले ह्याच्यावर खायला खूप छान लागतं लोणचं. त्याने तोंडाला चव पण छान येते. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपला आंबट गोड तिखट चवीचा असा लिंबू मिरची आवळ्याचा झुणका तयार झालेला आहे. हा नक्की एकदा ट्राय करा, कारण आता बाजारामध्ये थंडीमुळे लिंबू तर स्वस्त आहे, तर पण आवळाही भरपूर प्रमाणात मिळतो. ही झुणक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. खायला तर खूपच छान लागते, त्याशिवाय हेल्दी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.